बालमित्रांनो, स्कॉलरशिपचा अभ्यास करत असताना आपल्याला फ्रूट्स हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग एक एक फ्रूट लक्षात ठेवा बरं. हे काय आहे? हे आहे मँगो. आणि या मँगोच्या सोबत कोण आहे? ॲपल म्हणजे सेफ. त्याच्या बाजूला कोणता आहे हे फ्रूट? बनाना, केळी आहे. त्यानंतर काय आहे? हे ग्रेप्स म्हणजे द्राक्ष, अंगूर. त्याच्या खालीच काय आहे? तर ऑरेंज आहे. आणि त्या ऑरेंजच्या बाजूला पोमोग्रेनेट म्हणजेच काय? डाळिंब. हे सगळं लक्षात ठेवा. पेयर, ज्याला आपण पेयर म्हणूनच ओळखतो, त्याचं नाव आहे नाशपाती. प्लम म्हणजे आलू बुखारा, जे की आरोग्यदायी असते. त्यानंतर काय? ॲप्रिकॉट म्हणजेच काय? खुबानी. त्याच्यानंतर त्याच्याच खाली काय दिले रे? हे किवी. त्या बाजूला काय आहे? हे पेरू. अत्यंत औषधी असे हे सगळे फ्रूट्स आहेत, फळं आहेत. त्यानंतर हे काय आहे? लोकाट. त्यानंतर हे काय आहे? बघा, चेरी. त्याच्यानंतर हे काय आहे? स्वीट लेमन म्हणजेच काय? मोसंबी. त्याखाली हे पीच म्हणजेच आडू. हे आहे चिकू. त्यासोबत जुजुबू. हे जुजुबू म्हणजे काय? बोर. हे काय आहे? स्ट्रॉबेरी. त्याच्या बाजूला हे काय आहे? कस्टर्ड ॲपल म्हणजेच काय? सीताफळ. ब्ल्यूबेरी. त्याच्या बाजूला हे काय आहे? गूसबेरी म्हणजेच काय? आवळा. त्याच्यानंतर जामुन म्हणजेच काय? जांभळ. त्याच्यानंतर हे काय? कोकोनट म्हणजे नारळ. इथं काय आहे? हे रसभरी. हे काय? शहतूत. मुलबेरी. जॅकफ्रूट म्हणजेच फणस. आणि इकडं काय? हे वॉटरमेलन म्हणजे टरबूज. आणि पाइन ॲपल म्हणजे अननस. दिसलं? पपई, ज्याला हिंदीतून पपिता म्हणतात. आणि हे काय आहे? खरबूज. पहा अजून एकदा सगळे फळं. सगळे लक्षात ठेवा. कशाला कशाला काय म्हणतात. समजले?